हर हर महादेव. आपल्याला माहीत आहे की आपण शिवलिंगाची पूजा श्रावण महिन्यात करतो. आपल्याला माहीत आहे का शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली? चला तर जाणून घेऊ शिवलिंगाची उत्पत्तीची कथा. सृष्टीच्या आरंभी जेव्हा काळच नव्हतं, तेव्हा वेळ नव्हती, तेव्हा प्रकट झाले त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ब्रह्मा हा सृष्टीकर्ता होते, विष्णू हा पालनकर्ता होते आणि शिव हे संहारकर्ता होते. एक दिवस ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद सुरू झाला की मी सर्वात श्रेष्ठ. ब्रह्मा म्हणाले नाही, मी अधिक सामर्थ्यशाली. विष्णू म्हणाले. या वादाच्या झगड्यात तेजाचा एक स्तंभ प्रकट झाला. दिव्य अनंत अग्निमय आणि तेजस्वी हा स्तंभ होता. ना प्रारंभ ना शेवटी. या स्तंभाचा प्रारंभ होता ना शेवट होता, फक्त तेज होता. एक अद्भुत स्तंभ, जणू ब्रह्मांडाचा रस या स्तंभामध्ये लपलेला आहे. ब्रह्मा म्हणाले मी वर जाईन, ह्याचं टोक गाठीन. आणि विष्णू म्हणाले मी खाली जाईन, ह्याचा पाया शोधीन. ब्रह्मा घेतला हंसाचे रूप, आकाशात उडाले, वरच्या टोकाच्या शोधात निघाले. आणि विष्णू घेतले वराहाचे रूप, पाताळात गेले या स्तंभाचा पाया शोधायला. वर्षानुवर्ष गेले, परंतु कोणालाही ना प्रारंभ गावसला ना शेवट. विष्णू परतले, नम्रतेने मस्तक झुकवत म्हणाले हे दिव्य स्तंभ अनंत आहे, हात साक्षात परमेश्वर आहे, मी त्याला नमस्कार करतो. पण ब्रह्मा अभिमानी, त्यांनी खोटं बोललं. मला टोक सापडलं. खोटं साक्षी देण्यासाठी त्यांनी केतकी फुलाची साथ घेतली. केतकी फुल म्हणाला हो, ब्रह्माजींनी टोक सापडलं, मात्र सत्य लपत नाही. तेवढ्यात त्या तेजस्तंभातून प्रकट झाले महादेव शिव, त्रिनेत्री त्रिशूलधारी रुद्र रूपात. त्यांच्या डोळ्यात अग्नी, हृदयात करुणा आणि स्वरात गगनभेदी गर्जना होते. शिव म्हणाले ब्रह्मा, तू खोटं बोललास, तुझी पृथ्वीवर पूजा कधीही होणार नाही. त्या दिवसापासून पृथ्वीवर ब्रह्माची पूजा कधीही होत नाही. आणि केतकी फुल, तू साक्षी राहिलीस खोट्याची, तुझं फूल माझ्या पूजेस कधीही अर्पण केले जाणार नाही. विष्णूच्या नम्रतेने शिव प्रसन्न झाले. तू पालन करता, तू माझा अंश आहेस, तू सर्वांना धर्माचा मार्ग दाखवशील. आणि मग त्या तेजस्तंभातून रहस्य उलगडलं. तो होता शिवलिंग. शिवलिंग म्हणजे ना मूळ ना अंत, अनादि अनंत, विश्वाचा केंद्रबिंदू, तीनही शक्तीचा प्रतीक, ब्रह्मा विष्णू आणि महेश. शिवलिंग म्हणजे सृष्टी, स्थिती आणि संहार, तेज, तप आणि तत्व. ते नाही केवळ एक मूर्ती, तर आहे अस्तित्वाचं प्रतीक. त्या दिवसापासून शिवलिंगाची पूजा सुरू झाली. जल अर्पण करून, दूध, धारा, बिल्वपत्र अर्पण करून. श्रावण मास आला की भक्त मंदिरात गर्दी करतात, भोळेनाथाला जल अर्पण करतात, कारण त्या तेजाचा अंश आजही शिवलिंगात आहे. जेथे नम्रता आहे तेथे शिव आहे, जेथे अहंकार आहे तेथे संहार आहे. शिवलिंग फक्त दगड नाही, तो आहे जीवनाचा मूल सूत्र, तपस्याला फळ, भक्तीचा केंद्रबिंदू. आणि म्हणूनच प्रत्येक श्रावणात प्रत्येक भक्त भोळेबाबाला जलाने स्नान घालतो, कारण ते त्याचं खरं अर्पण आहे. त्यांच्या तेजात आजही वसते शांती, शक्ती आणि सत्य. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.